नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने. यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. सगळेच पक्ष तयारी लागलेले आहेत आणि जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या उमेदवारी 100% कन्फर्म आहे, कारण की तसावरती नियम ठरलेला आहे. त्यामुळे आता आपण पुणे शहरातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडे आलेलो आहोत आणि आता त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की गेल्या 5 वर्षात त्यांनी काय केलं आणि पुढं काय करण्याचं प्लॅनिंग आहे. हा सर्व आढावा आपण आता त्यांच्याकडनं घेणार आहोत. आमदार साहेब नमस्कार. नमस्कार. विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यात. आता तुमची धावपळ तर मागच्या 2-3 महिन्यापासून सुरू होती, मात्र ह्याच्या पूर्वी मागच्या 5 वर्षामध्ये जे तुम्ही कामं केलेली आहेत त्याच्याबद्दल नागरिकांमध्ये किंवा मुख्यत्वे करून विरोधकांमध्ये चर्चा अशी आहे की आमदार साहेब दिसतच नव्हते. एकतर ते कोविड काळात दिसत नव्हते, म्हणजे सुरुवात आपण कोविड काळात करूयात की कोविड काळामध्ये आमदार साहेब नव्हतेच, म्हणजे बघा त्यांना कुठं आहे ते शोधा, असं पण काय काही विरोधकांनी सुरू केलं होतं. काय त्याबद्दल काय म्हणणार? मला पहिले हे बघायचं की कुठला विरोधक तुम्हाला त्यांना म्हणजे कुठला विरोधक तिथं जनतेत होता, पहिले माझा हा प्रश्न आहे. मुळामध्ये मला अतिशय अभिमानाने सांगावंसं वाटतं की कोविडच्या काळामध्ये तर भारतीय जनता पार्टीने जेवढं कार्य हे कोविड काळामध्ये केले, विशेषतः पुणे शहरामध्ये, तेव्हा आपलं नेतृत्व आपले आत्ताचे केंद्रीय मंत्री आणि त्यावेळेचे महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ हे करत होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमदार म्हणून आम्ही तेव्हा विपक्षामध्ये होतो, पण त्यावेळेला वाड्या वस्त्यांमध्ये सगळीकडे जाऊन पहिलं समजा कोविडला फेस कोणी केलं असेल तर शिवाजीनगरमध्ये मला अभिमानाने सांगता येईल की मी सगळ्या प्रशासनाला घेऊन आम्ही तिथे व्हिजिट्स केल्या आहेत. मग पाटली इस्टेट असेल, वाडरवाडी असेल, गोखलेनगर असेल, या सर्व परिसरामध्ये जेव्हा कोणीही जात नव्हतं त्यावेळेला सर्वात पहिले जे मदत कार्य केलं ते मला असं वाटतं की आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून अख्ख्या पुणे शहरात आणि शिवाजीनगरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व मतदारसंघाचे कार्यकर्त्यांनी आम्ही जागोजागी वस्ती जाऊन हे कार्य केलेलं आहे. त्यामुळे त्यावेळेला मला उलट हे प्रश्न पडतो की विरोधकांपैकी असं कोण छाती ठोकून म्हणतंय की बाबा ते खरंच तिथं उतरले होते आणि त्यांनी केलं काय, तेव्हा तर ते सत्तेत होते. त्यामुळं ही कुठं तर त्यांची पोटदुखी असावी. त्यावेळेला कोविडच्या काळात सगळे महत्त्वाचे निर्णय, रेस्टॉरंट्स उघडले, ह्या निर्णय आम्ही दर शुक्रवारी आपले त्यावेळेचे पालकमंत्री अजित पवार साहेब होते, ते दर शुक्रवारी बैठक घ्यायची. माझं फेसबुक बघा, माझ्या फेसबुकवरती तर आपण फोटो सगळे बघू शकता. फोटो तर काय आपण स्टुडिओमध्ये काढत नाहीये, हे जागेवरतीच काढतो. बरोबर आहे. किती ठिकाणी आपण हेल्थ कॅम्प्स आयोजित केले, किती ठिकाणी आपण फूड किट्स डिस्ट्रीब्यूट केले, किती ठिकाणी आपण महत्त्वाचे पॉलिसी डिसिजन दर शुक्रवारी जाऊन आग्रहाने त्या भागातील आपण विषय मांडून टायमिंग्ज असतील, जे आपले लॉकडाऊनचे टायमिंग्ज असतील ते कसे रिड्यूस करायचे जेणेकरून व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये, लोकांना त्रास होऊ नये, परत जे जनजीवन आहे ते सुरळीत व्हावं. रेमडेसिवीरसाठी मला असं वाटतं की जेवढी मदत मी केली असेल तेवढी कदाचितच कोणी केली असेल, कारण त्यावेळेला त्याची गरज होती. हॉस्पिटलायझेशनमध्ये अनेक लोकांना हॉस्पिटल बेड्स मिळत नव्हते, त्यावेळेला आपण जी काही पुढे होऊन लोकांना मदत केली त्याचा खूप लोकांना उपयोग झाला. तेव्हा मला हे उलट विरोधकांना सांगावंसं वाटतं की मी जी सेवा कोविड काळात केली त्याचे जे काही पुण्य मला लाभले असतील त्याच्यात मी समाधानी. त्यामुळे मला त्यांच्यावरती सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे दोन, आता मी ज्या भागात राहतो, मी राहतो खडकी आणि बोपुडी भागामध्ये. खडकी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल आणि बोपुडीचं खेडेकर हॉस्पिटल हे 2 कोविड सेंटर्स होते. तिथं काय तुम्ही मदत केलेली आहे का? बिलकुल. म्हणजे मला असं वाटतं की आमचे 4ही नगरसेवक तिथे होते. अभय सावंत होते, आमचे भापकर साहेब होते, त्यावेळेला तिथे कांबळे साहेब पण होते, पण कांबळे साहेबांची तेव्हा दुर्दैवी मृत्यू झाली. कार्तिकी ताई होत्या. त्यानंतर आमच्या इथं बोपोडी भागामध्ये मी तुम्हाला सांगतो चास्कर साहेब होते. बोपोडी भागामध्ये आमचे विजूभाऊ शेवाळे तेव्हा होते, प्रकाश डोरे होते. हे सगळे ज्या पद्धतीने तिथे सगळं, शेवटी आम्ही पक्ष म्हणून करतो, बरोबर आहे, आम्ही काही इंडिव्हिज्युअल नाही आहे. आणि प्रत्येक भागामध्ये असे खमके कार्यकर्त्यांनी, म्हणजे प्रकाश डोरेंतर मला असं वाटतं की त्याच्यानंतर किती काळ आजारी होते, त्यांना कोविड पडले होते. आमचे शेवाळे साहेब तर त्याच्यानंतर ते आजारीच पडले, पण ते तर बिंदास त्या आदर्शनगर असेल, सर्वे नंबर 24 असेल, 25 असेल, 26 असेल, तिथं दिवस रात्र जेवणापासून सगळं त्यांनी केलंय आणि त्यांना शेवटी आम्ही मिळूनच केलंय ते.
त्याच पद्धतीने खडकीमध्ये तुम्ही बघितलं असेल, आपले भापकर साहेब असतील, हो, त्यांच्या इथं तर आपण, मला तर वाटतं किती ठिकाणी मी उद्घाटनाला गेलो होतो, त्यांचं कॅन्टीन चालू होतं, Canteen चालू होतं, जेवण बरोबर. द्यायचे. त्यामुळं आपल्या स्कूलमध्ये, शाळेमध्ये आनंद छाजेड होते आमचे, बरोबर आहे. आमचे अनिल भिसे होते. त्यामुळं मला असं वाटतं की ज्या पद्धतीने, उलट तेव्हा आपण भाजप म्हणून आणि आम्ही पार्टी म्हणून, मी स्वतः आमदार म्हणून, आमचे सर्व नगरसेवक, सर्व कार्यकर्ते, आम्ही सगळ्यांनी मिळून जी त्या वेळेची गरज होती, पहिला लॉकडाऊन आणि सेकंड लॉकडाऊन दोन्हीमध्ये आम्ही लोकांना आधार म्हणून आम्ही तिथे उभं राहिलो आणि त्याचं समाधान आम्हाला आहे. पण त्या काळात काही विकास कामं झाली नाहीत का बाकीची? त्यावेळेला अर्थात असं होतं की नॅचरली जे सगळं बजेट होतं, एकतर त्यावेळेला सरकार ही महाविकास आघाडीची होती, हो बरोबर आहे, महायुतीची नव्हती. तुम्ही विरोधी पक्षात होतात, भाजप. त्यामुळं आम्ही जी काय आमची निधी होती ती जास्तीत जास्त निधी उलट आम्ही कोविडच्या कामासाठी जे काही दिली होती, मेडिसिन्स लागतात, औषधं लागतात, त्यासाठी महानगरपालिकेला आम्ही वितरित केली होती. आणि त्यामुळं हँडग्लोव्ज असतील, जे काय असतील, त्यामुळं त्यावेळेला तर विकास कामं अर्थात तशी कमीच झाली होती. कारण ती महामारी ही मला वाटतं एकाच सेंचुरी नंतर आली, बरोबर, 100 वर्षानंतर आली. त्यामुळं त्याच्याबद्दल तर कोविडच्या बद्दल कोणी राजकारण करूच नाही, कारण ती मानवतेची वेळ होती. आणि त्यावेळेला सगळ्यांनी मिळून, मी तर उलट विरोधकांना हे पण म्हणेन की तुमचा सुद्धा त्याच्यात सहभाग होता, त्यामुळे कोविडवरनं कोणी राजकारण करू नये. त्यावेळेला सगळ्यांनी आपण मिळून या सगळ्या महामारीला लढा दिला आणि त्याच्यामुळं आपण या कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकलो. आणि त्यामुळं त्या विकास कामं जरी नसतील झाली त्या काळामध्ये, मला असं वाटतं की त्यावेळेला आपण ब्रिज पाडला, जो आपला युनिव्हर्सिटीचा फ्लायओव्हरचा ब्रिज पाडला आपण, ते पण आपण चालू होतं. पण अर्थात ती महामारी, इथं लोक रोज मरत होती आणि आपण पाहिलं असेल की आपल्या ओळखीचे अनेक लोक आपल्याला सोडून काळामध्ये गेली आणि ती पण असं कुठलं वय काळ बघून नाही गेली. त्यामुळं अशा धक्कादायक सगळ्या सिच्युएशनमधनं आपण सगळ्यांनी मिळून काम केलं, ह्याच्याबद्दल आपण उलट बोललं पाहिजे ना की त्यावेळेला विकास कामं झाली का कोणी काम केलं नाही. त्यामुळे कोविडचा काळ हा मानवतेचा काळ होता, त्यात सगळ्यांनीच त्यांचा सहभाग घेतलाय. त्यामुळे तिथेच आपण तो विषय, मला असं वाटतं की आपण त्याला कंक्लूड केलं पाहिजे. ओके, बरं, आता कोविडचा विषय संपू. पण त्या 2.5 वर्षामध्ये तर तुम्ही विरोधात होतात आणि त्यावेळेस फंड लॉक होता, म्हणजे औषधं याच्यासाठीच होता. पण 2.5 वर्षानंतर जे सत्तांतर झालं, तुम्ही सत्तेत आला, म्हणजे त्यावेळेस पण चर्चा अशी होती की सुरुवातीला ज्यावेळेस सुरू झाली की तुम्हालाही फंड कमी मिळत होते आणि सत्ता आल्यानंतर मात्र तुम्हाला फंड मिळायला सुरू झाली. आणि विशेष करून काय त्यानंतर मागच्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही काय नक्की मतदारसंघाला काय दिलंय किंवा काय किती फंड आणले सांगू शकाल का? नाही, मला आमची 2022 जुलैमध्ये आमची सरकार आली आणि म्हणजे जवळजवळ 2.5 वर्ष झाल्यानंतर त्यातले 2 वर्ष तर साधारणतः आपले कोविड काळामध्ये बरोबर गेले होते. तिसरी वेव्ह सुद्धा आली होती, मला वाटतं. तिसऱ्या वेव्ह नंतर मग सगळं उसरत गेलं. त्याच्यानंतर सरकार आल्यानंतर मला आनंद वाटतो की जवळजवळ 100 कोटी रुपये हे गेल्या 3 वर्षातच आपण सरकारकडनं मला शिवाजीनगर मतदारसंघासाठी मिळाले. तुम्ही सगळे रेकॉर्ड काढून बघा, खडकीमध्ये किमान 10 कोटी रुपयाच्या वर विशेष निधी ही फक्त खडकीसाठी मी. पण कामं दिसत नाही तो. करेक्ट, कामं कुठली दिसतात? समजा सहसा काँग्रेसच्या काळामध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट आणणं, जे कामं दिसतात अशी दाखवणं. आपण सर्व वस्त्यांमध्ये, म्हणजे मी जे 100 कोटी बजेट आणले त्या 100 कोटीमधले माझी सगळी भूमिपूजनं ह्याच्यावरती आहेत, आपल्या फेसबुकवरती. तुम्हाला सांगतो 70% फक्त ड्रेनेजची कामं आहे. ओके. आणि आज तुम्हाला शिवाजीनगर मतदारसंघ नीट माहिती आहे, त्यातला खडकी बोपोडी नीट माहिती आहे परिसर. खडकी बोपोडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम तर ड्रेनेजचा आहे. आज तुम्ही खडकीत चाला आणि चालताना बघा, जवळजवळ तुम्ही मैल्यावरच चालत असतात. तर त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण ड्रेनेजची कामं, पाण्याच्या प्रेशरची, ही न दिसणारी कामं आहेत, पण ही मॅक्सिमम आपण अख्ख्या मतदारसंघाच्या वस्त्यांमध्ये मी जवळजवळ 75% निधी ही वितरित केली आहे. आणि ती CCTV कॅमेरे असतील, ड्रेनेज जिथं जिथं ड्रेनेजच्या लाईन्स असतील त्या असतील, पाण्याचं प्रेशरच्या कामं असतील, यासाठी मॅक्सिमम निधी आपण वितरित केली. त्यामुळे मला वाटते सार्वजनिक टॉयलेट्स असतील, त्याच्यानंतर त्याच्यासाठी सुद्धा आपण बरीचशी निधी वितरित केली. त्यामुळं दिसणारी कामं पेक्षा जी हृदयाला स्पर्श होणारी कामं आहेत ती मला आपल्याकडनं झाली आहेत, जी अनेक वर्ष, अनेक दशकं झाली नव्हती. ती PWDच्या माध्यमातून असेल, महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल, आपण तिथं एक्झिक्यूट केली. आणि आज त्यामुळे आज तुम्ही तिथं फिरला, त्या सगळ्या पार चव्हाण वस्तीमध्ये जा, तुम्ही सर्वे नंबर 24मध्ये जा, तुम्ही SRAमध्ये जा, तुम्ही खडकीमधल्या नागरिकांशी चर्चा करा तुम्ही, की जिथे जिथे काम झालंय ते काम त्यांच्या हृदयाला स्पर्श झालं आणि त्यामुळे ते समाधानी.
ओके. आता मेट्रोचा विषय होता. ज्यावेळेस तुम्ही काम सुरू होतं, सत्ता आली होती, त्यावेळेस मेट्रोचं काम सुरू झालं होतं. पुणे मुंबई रस्ता बोपुडी, जो आपल्या पुणे शहराचा एंटर पॉईंट आहे. रस्ते ब्लॉक होते कामामुळं. खडकीवरनं वाहतूक डायव्हर्ट झाली होती. व्यापारी भरपूर ओरडत होते, कारण की त्यांचा व्यापार पूर्ण बंद झाला होता. बॉम्बे पुणे रोड बंद झाल्यामुळं, वाहतूक मोठ्या गाड्या बंद झाल्यामुळे त्या भागातल्या रस्त्यांना लोकांना त्रास होत होता. मग यासाठी काही वेगळा प्रयत्न केला होता का तुम्ही, की जे ते काम टायमिंग वेळेवरच झालंय? मला एक सांगा की तुम्ही आता एवढे वर्ष तुम्ही खडकी भागात वावरता. जुना एल्फिस्टन, जुना जो ओल्ड मुंबई पुणे हायवे, तो वेळेच्या आधी 4 महिने कंप्लीट होतोय आता. म्हणजे त्याची मुदतच मला वाटतं 2024च्या एंड पर्यंत डिसेंबर होती. आज तुम्ही बघा ज्या गतीने ते काम झाले, किती वर्ष ते काम झालं नव्हतं. बरोबर आहे. आणि ह्या 5 वर्षात ते काम पूर्ण झालं. जैन टॉकीजमुळे ते थोडंसं डिले झालं होतं. त्यात पण लिगल मॅटर्स आपण सतत परस्यू करून आज तो रस्ता वायडन झालाय. दुसरं मला तुम्ही सांगा की खडकी रेल्वे स्टेशनची जी बॅक साईड आहे, हो, त्या भागामध्ये दरवेळेला ट्रॅफिक क्लॉगिंग व्हायचं. नक्की नक्की किती तीन दशकं तरी तिकडं तो जो कॉर्नर होता त्याचं अतिक्रमण. म्हणजे वेगवेगळ्या संस्था होत्या सगळ्या, म्हणजे तुमचे पीडब्ल्यूडी, पण ते जे अतिक्रमण होतं ते हटलं नव्हतं. बरोबर आहे. पाठपुरावा करून करून जो 2.5 वर्ष मी तिथे पाठपुरावा करत होतो, आणि जो तो आपला जयकर पथच आहे ना, मला तो सगळा कॉर्नर आपण फ्री केला. आज तिथनं बघा ट्रॅफिक जॅम आपल्याला आता नाही होते. दुसरं तुम्हाला सांगतो की आपला जो आता भोपकिल ते खडकी, तो एक ब्रिज खरं तर म्हणजे लोक खूप अपेक्षित होते. त्याचा आपण आताच उद्घाटन केलं. बरोबर. आणि आता तो रस्ता सुरू झालाय. त्याच पद्धतीने आपला औंध सांगवी ते बोपोडी हा सुद्धा पूल अनेक वर्ष पेंडिंग होता तो, पण तो आपण पाठपुरावा करून स्पायसरच्या जवळ जो उघडलाय तो पूर्ण करून घेतला. दुसरं सांगतो तुम्हाला, आपला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्ता आहे, जो खडकीकडनं आपला ह्याला जातो मुळा रोडकडे, ओके, तो सुद्धा त्याच्या वायडनिंगची सगळी प्रक्रिया आता कंप्लीट करून घेतली, तयार झालेली. महानगरपालिकेने त्यासाठी पैसे पण अलॉट केलेले आहेत, आणि त्याचं सुद्धा काम आता लवकर सुरू होणार. म्हणजे तो सुद्धा रस्ता आपण वायडन करतोय. त्याचबरोबर जे आपले रेल्वे अंडरब्रिज आहेत, म्हणजे खडकी पोलीस स्टेशनचे आणि तिकडे भोसले रेंजिलच्या इकडचा, त्याचं सुद्धा मी सांगतो तुम्हाला, आज आपण ऑक्टोबर मध्ये आहोत. साधारणतः पुढच्या नोव्हेंबर पर्यंत ते रेल्वेच्या सगळ्या परवानग्या आता डीपीआर बनवण्याचं काम सुरू झाले. म्हणजे ते सुद्धा आता 2 बोगदे होते. करेक्ट. 2 बोगदे इथे, 2 बोगदे इकडे, तिकडे 2 होते, आणि एक छोटा आहे मधला. 2 बोगद्यांचं तरी डीपीआर आता काम सुरू झालंय. त्याचं फंडिंग अरेंज झालंय महानगरपालिकेकडनं, आणि रेल्वे त्याचं सगळं टोटल डीपीआर बनवत आहे. पुढच्या वर्षी ह्याच वेळेस सुमारास ते सुद्धा अंडरब्रिजेस आपले वायडन झालेले असतील. त्यामुळे एकंदरीतच बघितलं तर तुम्हाला खडकी बोपोडी साईडचे हे जे काही ट्रॅफिकशी रिलेटेड असतील, रोड वायडिंगशी रिलेटेड असतील, हे सगळे विषय जे प्रलंबित होते किंवा जे पुढे फार गरजेचे होते, त्यातले जवळजवळ काही संपलेले आहेत, काही आता त्याची डीपीआर प्लॅनिंग झाली आहे. म्हणजे 2026 पर्यंत मला वाटते की हे सगळे वाहतुकीचा प्रश्न सुटून जाईल, कम्प्लिटली सुटलेला असेल आपल्या या खडकी बोपोडी भागात. आता बोपोडी भागातला चौकातला तिथं पण एक अंडरपास काहीतरी प्लॅन मध्ये होता, असं काही आहे का? कुठल्या? आंबेडकर चौकात, बोपोडी चौक, मेन बॉम्बे पुणे रोडला. नाही, त्याचं अजून मला त्याची एवढी नीट माहिती नाही मला, पण त्याची माहिती मी घेऊन बघतो की त्याचा अंडरपासची काय सिच्युएशन आहे. पण तिथून पुढे जो एल्फिस्टन रोड आहे, ओके, त्याचं तरी नक्की वायडनिंग आपलं झालेलं आहे, ठरलेलं आहे. बरं, आता दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की इथले स्लम कॅन्टोन्मेंटचा विषय आहे, की जो कॅन्टोन्मेंटमध्ये सुधारणा होत नाहीत, कारण की तो ब्रिटिश कायदा आहे. मध्यंतरी चर्चा भरपूर होती की हा महापालिकेला जोडणार आहे, त्याची प्रोसेस पण सुरू झाली होती. त्याच्याबद्दल काही सांगू शकाल? आता मी सांगतो तुम्हाला, मी आणि आमचे आमदार पुणे कॅन्टोन्मेंटचे असतील सुनील कांबळे, अगदी शेवटच्या कॅबिनेट पर्यंत आम्ही हा प्रयत्न करत होतो की हा निर्णय व्हावा. मी तुम्हाला सांगतो, कदाचित नवीन सरकार झाल्यानंतर पहिल्या 2 महिन्यातच हा निर्णय होऊन जाणार आहे. इतक्या एंड पर्यंत आले. ह्याच्यामध्ये खडकी कॅन्टोन्मेंट आता जी काही त्यांची मिलिटरीची जी ए लँड आहे ती सोडली तर बाकी सर्व जी लँड आहे ती आता जिथे सिव्हिलियन एरिया ही सगळी महानगरपालिकेमध्ये आता येते. ह्याच्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि महानगरपालिका हे सर्व एका पेजवर आहेत. आता त्याचे काही फक्त म्हणजे त्याची सगळे काही फॉर्मॅलिटीज फक्त पेंडिंग आहेत, पण साधारणतः 2025 मध्ये ते आपल्यामध्ये निवडणुका, महापालिकेच्या निवडणुकांपर्यंत होऊ शकेल अंदाजे 100% होऊ शकतो. पूर्ण मला विश्वास आहे, कारण आता आणि मला खूप अभिमान काय वाटतो की कधी कधी
माझ्याकडनं राहिलं असेल, पण देवेंद्र फडणवीस साहेब मला नेहमी म्हणायचे, सिद्धार्थ आपल्याला ते लवकर करून घ्यायचं आहे. मग आम्ही फाईल, मी आणि सुनील कांबळे ती फाईल पुढे आणायचो. कॅन्टॉन्मेंटच्या ज्या CEO असतील त्यांच्याशी बोलून, वर डिफेन्सशी बोलून, जिथे जिथे काही काही, ते सगळे रिपोर्ट आता गेलेले आहेत. आणि मला वाटतं की पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये त्याचा पूर्ण जो भाग आहे तो पुणे महानगरपालिकेमध्ये होईल. आता तुम्ही फडणवीस साहेबांचा विषय काढला तर तुम्ही म्हणजे फडणवीस सरांच्या खास मर्जीतले म्हणजे चांगल्या रिलेशनमध्ये आहेत, त्याच्यामुळेच का तुम्हाला विकास निधीचा फंड थोडा जास्त मिळाला असं वाटतंय मला उलट विशेष निधी नाही. मी तुम्हाला सांगतो, आमच्या इथे भारतीय जनता पार्टीचे जे सर्व आमदार होते, ग्रामीण आणि शहरी, ह्यांच्यामध्ये इक्वल डिस्ट्रीब्युशन झालं. बर, कोणाला कमी जास्त? कोणालाही कमी जास्त नाही. जे ग्रामीणचा जो फॉर्म्युला ठरला होता त्या, कारण ग्रामीणमध्ये महापालिका नसते, बरोबर, त्याच्यामुळे तिकडं जास्त फंड मिळतो. बरोबर आहे. आणि शहरी प्रत्येकाला जो मला निधी मिळालाय तोच माधुरी वहिनींना मिळालाय, तोच सुनील कांबळेंना मिळालाय. त्याच्यामध्ये कुठेही भेदभाव झाला नाही. मी काय केलं की ती जी निधी आहे ती मी 75% वस्त्यांमध्ये लावली. बर, कारण मला जाणवत होतं की महानगरपालिकेची जी प्रोसिजर आहे आणि महानगरपालिकेमधनं जो फंड लावायला उशीर होतो त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न सुटत नाही. इतकं हातगाईवर कधी कधी होतं, कारण जेव्हा ड्रेनेज तुंबतं, मी अभिमानाने सांगतो, आणि तुम्ही राजेशजी, मी हा चॅलेंज कोणालाही देऊ शकतो, माझ्या एवढ्या सेवा वस्त्या फिरलेला माणूस त्यांनी दाखवायचा. माझ्या एवढा या पूर्ण इतिहास काढून बघायचा. सगळ्या सेवा म्हणजे जवळजवळ आपली 55% जी पॉप्युलेशन आहे शिवाजीनगर मतदारसंघाची ती सेवा वस्त्यांमध्ये राहते. मग ते पूर्ण गोखलेनगर असेल, वडरवाडी असेल, खडकी असेल, बोपोडी असेल, मुळा रोड असेल, पाटील इस्टेट्स असेल, कामगार पुतळा असेल, पुलाची वाडी असेल, सगळीकडे मी वस्ती संपर्क अभियानामधनं मी सांगतो, जवळजवळ मी सुरुवात केली कोविड झाल्या बरोबर, आणि कोविड झाल्यापासून आत्तापर्यंत मी सर्व वस्त्या अनेक वेळा फिरलो. आणि मला हे जाणवलं की सगळ्यात मोठा त्रास वस्त्यांमध्ये कुठला असेल तर तो ड्रेनेज तुंबताना ते घरात पाणी येतं. बरोबर आहे. दुसरं पाण्याचं प्रेशर कमी असतं. तिसरी गुन्हेगारी असते. आणि चौथी म्हणजे गुन्हेगारीपासून जी काही सेफ्टी लागते. ओके. आणि ह्याच्यामध्ये मी आदरणीय फडणवीस साहेबांना 2022च्या एंडलाच सांगितलं की मला मॅक्सिमम निधी ही वस्त्यांमध्ये आपल्या ड्रेनेजच्या कामासाठी लावायचे. आणि मग त्यानंतर मग अर्थात आपण बघतो की किती भूमिपूजन 2-3 महिन्यात किती प्रकारे कामं झालेली. आता इथपर्यंत झालं, पण आता म्हणजे आम्ही ऐकले की तुम्ही पुढे सुद्धा फॉरवर्ड काहीतरी प्लॅनिंग करून ठेवलंय आणि फंडिंग अरेंजमेंट करून ठेवलेलं आहे. जवळजवळ 35 कोटी रुपये फंड अजून माझ्याकडे पेंडिंग आहे. ओके. तो आचारसंहिता झाली की तो सुद्धा मी सँक्शन करून घेतलाय आणि त्याची सुद्धा कामं आपण लावून वस्त्यावाड्यांमध्ये ती कामं करणार आहोत. कारण मी सांगतो, मतदारसंघामध्ये आपल्या ज्या सेवा वस्त्या आहेत तिथे खरंच बऱ्याच वर्ष ज्या पद्धतीने मूलभूत सोयी सुविधा आहेत, म्हणजे सार्वजनिक बाथरूम असेल, पाण्याच्या लाईन्स असतील, ड्रेनेजचे सगळे लाईन असतील, टॉयलेटच्या मागचे ड्रेनेजचे सगळे पाईप्स असतील, ह्या सोयी सुविधा केल्याच गेल्या नाही आहेत किंवा नीट झालेल्या नाही, व्यवस्थित झालेल्या नाही. त्या समजा नीट झाल्या तर मी तुम्हाला सांगतो तिथे लोकांची दुसरी काही चिंता नसते, महिलांची तर अजिबातच नसते. त्यांना ती एक मूलभूत प्रश्न सोडला तर त्यांच्या हृदयाला खऱ्या अर्थाने स्पर्श होतो आणि मग ते जगाशी लढायला ते तयार असतात. त्यामुळे त्याच्यावरतीच फोकस ठेवून पुढच्या सुद्धा काळामध्ये 35 कोटी रुपये माझी सँक्शन आहे. ते सुद्धा पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये आचारसंहिता झाल्या आपण लावून ती कामं करून घ्या. शेवटचा प्रश्न घेऊयात. लाडकी बहीण. लाडकी बहीणचा गाजावाजा खूप झालेला आहे, खूप जणांना लाभ मिळालेला आहे, परंतु अजूनही ज्यांचे अप्रुव्हल झालेले आहेत त्यांचे पैसे आलेले नाहीये. त्यामुळे ते थोडंसं टेन्शनमध्ये आहेत की आमचे पैसे येणार का, आचारसंहिता लागली तर मग आचारसंहितेमध्ये त्यांचे पैसे येणार नाही आहेत का? नाही, ह्याच्यामध्ये कसं आहे की आता साधारणतः आपण बघू की 70-80% लोकांचे पैसे आता आलेले आहेत. म्हणजे सरकारने जे जाहीर केलं ते 100% आता करत चाललेत. आता मी तर ऐकलं काल बोनस पण आलाय. म्हणजे महिलांना काल अचानक 3-3 हजार रुपये आले. त्यामुळं जवळजवळ 70-80% लोकांपर्यंत, महिलांपर्यंत पैसे पोचलेले आहेत. ज्यांचे राहिले असतील ते काही टेक्निकल त्रुटी पायी राहिले असतील तर ते पण दुरुस्ती करून बघा. पहिले 15 ऑगस्ट तारीख दिली होती, आता 15 ऑक्टोबरपर्यंत एक्सटेंड केलं. ज्या पद्धतीने ज्या भावनेने ही योजना चालवली जाते, कुठल्याही महिलेला चिंता करायची गरज नाही. ज्या एलिजिबल आहेत त्या प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आणि कुठली त्रुटी राहिली असेल, बँकेची त्रुटी राहिली असेल ती दुरुस्त करून मिळणार. पण
आज नाही, जसं अनेक महिलांना पहिल्या महिन्यात नाही आले, दुसऱ्या महिन्यात नाही आले, तिसऱ्या महिन्यात 4,500 आले. 4,500 आले, बरोबर. तसेच एकही महिला अशी राहणार नाही आणि कुठलीही राहिली असेल तर माझी विनंती आहे की माझ्यापर्यंत पोहोचवा. मी स्वतः जाऊन कलेक्टर साहेबांकडनं हे प्रयत्न करेल की प्रत्येक महिलेला शिवाजीनगर मतदारसंघामध्ये पैसे आलेच पाहिजे, येतील ह्याची हमी मी घेतो. अप्रूव्हल झाले त्यांचे येणारच, 100% येणार, काही डाऊट नाही. लक्षात ठेवा महिलांनो, कारण की बऱ्याच वेळा मी सुद्धा ज्यावेळेस महिलांच्या यांच्याशी चर्चा करत असतो त्यावेळेस ते म्हणतात आमचं अप्रूव्हल झाले, अजून नाही आले, आमचं अजून नाही आले. हा त्यांचा त्रास म्हणजे हे करतात, कन्सर्न आहे. त्यांनी अजिबात चिंता करायची गरज नाही. मी त्यांचा भाऊ म्हणून इथं पूर्णपणे समर्थ आहे. आणि मला दुसरी गोष्ट सांगायची, विरोधकांची पोटदुखी इतकी वाढली आहे या लाडकी बहीण योजनामुळे की ते म्हणतात ही योजना बंद होणार आहे. मी तुम्हाला सांगतो, आपले मध्यप्रदेश, मी स्वतः तिथं निवडणुकीला गेलो होतो. 2021च्या 22मध्ये ती निवडणूक होती, 23मध्ये. त्यावेळेला तिच्या आधी 6 महिन्यापासून तिथे पैसे लाडली बहीण योजना ती चालू होत. तिथं सरकार येऊन सुद्धा आता वर्ष झाला. त्याच्यानंतर सर्वच्या सर्व जागा लोकसभेला सुद्धा मध्य प्रदेशमध्ये निवडून दिल्या. योजना अतिशय सुंदर आज सुद्धा चालू आहे. तेव्हा भारतीय जनता पार्टी कुठलीही योजना सुरू करते तर ती पूर्णत्वाला नेते म्हणजे नेते. आणि त्याच्यामुळे पुढचे 5 वर्ष ही योजना निरंतर चालू राहणार आहे. ह्याच्यात कुठलाही जे काही विरोधक पसरवत आहेत त्याच्यावरती ते भूलथाप आहेत, त्याच्यावरती अजिबात कोणी विश्वास ठेवू नये. आणि ही निरंतर ज्या ज्या योजना सुरू केल्या त्यात लाडकी बहीण तर 100% ही चालू राहणार आहे. आणि प्रत्येक महिलेला पैसे मिळाल्याशिवाय, आम्ही जे एलिजिबल आहेत त्यांना पैसे मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार. धन्यवाद सर. आपण अनेक प्रश्नांची उत्तरं दिलीत. आता तुमचा प्रचार दौरा सुरू होईल, त्या काळात पुन्हा आपण भेटत राहू. पण असे काही वेगवेगळे प्रश्न घेऊन आम्ही परत तुमच्यापर्यंत येऊ. धन्यवाद. नमस्कार.